नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस एक पाऊल प्रगत शेतीकडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण कर्जत तालुक्यातील लोणी मसदपूर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी श्री विष्णू झगडे सर यांच्या पपईच्या बागेमध्ये व्हिजिट द्यायला आलो आहोत. या ठिकाणी त्यांच्या 36 एकरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बागा आहेत. त्याच्यामध्ये मग डाळिंब असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, आपलं संत्रा आहे. संत्र्यामध्ये दुसरी एक संत्रा आणि मोसंबीची क्रॉस आहे, ट्रेंजरीन आणि आपलं सीताफळसुद्धा आहे. तर परत लिंबू आहे आणि आपलं आंबासुद्धा आहे. तर त्यातून आपण सध्या आज त्यांचं पपईचं पीक काढायला आलेलं आहे. तर आपण त्यांना पपईच्या पिकाची म्हणजे लावण्यापासून ते आत्तापर्यंत हार्वेस्टिंगपर्यंत कसा अनुभव आहे हे आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आज त्यांच्या बागेला व्हिजिट करायला आहोत. सर, शेंडगे ॲग्रो सर्व्हिसेस एक पाऊल प्रगत शेतीकडे हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मला एक विचारायचं आहे की पपईची बाग तुम्ही का निवडली? पपई असं एक पीक आहे की चांगल्यापैकी पैसे देणार एक पीक आहे. आणि त्याची लागवड केल्यानंतर पूर्वी मजुराचा प्रॉब्लेम असायचा. पपई आल्यानंतर तिला बांधणी असेल, पॅकिंग असेल, रद्दी असेल, आता तो विषय राहिला नाही. आता काय होते, जाग्यावरती मार्केट राहते, जाग्यावरती त्याचं लेबर येतं, जाग्यावर पॅक करतात, जाग्यावर लोडिंग करतात. आपल्याला फक्त वजनाचं म्हणजे नियोजनासाठी थांबावं लागतं. त्यासाठी मग हा मार्ग निवडला पपईचा. तर पपईमध्ये तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस लावणार होते, सगळ्यात पहिला प्रश्न आपण रोपं आणायचे कुठून, कुठले निवडायचे? तर तुम्ही हे रोप कुठले निवडले आणि आणले कुठून? हा सगळ्यात प्रश्न जो आहे ना, सगळ्यात महत्त्वाचा. आपल्याला जर बाग करायची असेल तर आपण त्या पपईचा मातृवृक्ष, आता एका पहिल्यासारखं तैवान 780 नाही किंवा एक काही नाही, कुठली कंपनी नाही. बरोबर. एखाद्याच्या शेतकऱ्याच्या बागेत जाऊन तिथं त्या नर्सरीवाल्यांनी कुठालं सिलेक्शन केलंय बी, हे सगळं महत्वाचं. मी काय केलं, 5 पिपळे आणला एक घेऊ. बऱ्याच शेतकऱ्यांच्या नर्सऱ्या पाहिल्यानंतर एका शेतकऱ्याची अशी मला नर्सरी वाटली, बाग वाटली, मग तिथं मी त्याचं सिलेक्शन केलं. त्याने मला रोपं बी चांगल्या रेटमध्ये दिली. साधारण प्रति रोप मला त्यांनी 7 रुपयाने पोच केलं. हां, आणि त्याची लागवड मी साधारण मार्च ते एप्रिल या महिन्यामध्ये केली. कारण ती पपईला रोग येत नाही, व्हायरस येत नाही, 99% व्हायरस मुक्त राहते. आणि तिला रेट बी नेमके हे लागवड काय अशी जर लागवड केली तर रमजानमध्ये नेमके रेट चांगले सापडतात. आता सध्या माझा प्लॉट चालू आहे, मला जाग्या 15 रुपये मार्केटला जाग्या पैसे भेटतात. व्यापारी येतो, कटिंग करून सगळं घेऊन जातो. म्हणजे तुम्ही मार्चमध्ये लागवड केलेली. पण बऱ्यापैकी लोक म्हणतात की 15 ऑक्टोबर ते नोव्हेंबर, 1 नोव्हेंबर किंवा 30 नोव्हेंबरची लागवड असायला पाहिजे. तो बी अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. पण हे काय होतं, आत्ताच्या लागवडी केल्या ना उन्हाळ्यामधल्या, त्याला थोडं रोगाचं प्रॉब्लेम कमी आहे. तुम्ही म्हणा व्हायरस अटॅक कमी होतो. आणि हा जर तुम्ही ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर जर लागवड केली तर त्याला थंडीत बाग सापडते. थोडी म्हणजे त्याला ग्रीप घ्यायला थोडा वेळ लागतो. आणि त्याला नेमकं उन्हाळ्यामध्ये जर एप्रिल, मार्च, मे मध्ये जर माल चालू झाला तर त्याला रेट बी भेटत नाही. तसा लागवड जर डिसेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरची जर केली तर त्याला जुलै, ऑगस्टमध्ये साधारण पपई लागवड केल्यापासून 8.5 ते 9 महिन्यामध्ये बाग हार्वेस्टिंगला येईल. मग त्याला सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये रेट चांगले राहतात. बाकीचे फळं कमी होतात आणि हे म्हणजे पपई थोडं उष्ण पीक आहे. आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा थोडा म्हणजे हिवाळ्याचा पिरियड आहे. त्या टायमिंगमध्ये पपई जास्त खाल्ली जाते. तर तुम्ही व्हरायटी 15 नंबर सिलेक्ट केली. 15 नंबर सिलेक्ट केली. आणि रोपे कुणाकडनं घेतले? मी रोप 5 पिपळा म्हणून एक शेतकरी जाधव म्हणून. आणि आता जी नवीन प्लॅन्टेशन केलंय ती जवळच माझ्या खडकी म्हणून करमाळ तालुक्यात गाव आहे. अशोक शिंदे म्हणून त्यांनी मला रोप पोच करून दिले. त्याची एक व्हरायटी चांगली आहे, ती 15 नंबरच निवडली. आणि तिला मल्चिंग पेपर करून मी प्लॅन्टेशन. 15 नंबर व्हरायटीचं कसं आहे, ट्रान्सपोर्टला वगैरे चांगली आहे थोडी व्हरायटी. कारण 700 दुसरी अजून एक आहे, ते व्हरायटीचं काय होतं की ट्रान्सपोर्टमध्ये ती राईप लवकर होते, मग ते बिल होते, गोड जास्त आहे, पण मग ते ट्रान्सपोर्टमध्ये टिकत नाही जास्त. पण 15 नंबर व्हरायटीचं एक हा हे आहे की ट्रान्सपोर्ट वगैरेसाठी ती चांगली आहे. किपिंग क्वालिटी चांगली आहे. आणि आता दुसरी गोष्ट की
पपई लावताना आपण जे अंतर ठेवले ते किती बाय किती ठेवले? हा तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मी 15 नंबरची पोपईची जी पानं आहेत ती साधारण कमी लांबीची असतात. त्याच्यामुळे याच्यासाठी लागवडीचा जो पिरियड आहे 7x5 किंवा 6x5. त्या 15 नंबरला एक आहे. तुमची ताबान 786 असेल तर ते पानाचा पेरा लांब मोठा असतो. असतो. तर त्याच्यामुळे 8-7, 8, 9-7 7, 8, 6, 8, 9, 7 अशी त्या व्हरायटीची लागवड असते. ओके. आणि मी लागवड केल्यानंतर एक फुटाचा साधारण बेड बनवला. हो. त्या बेडवरती 2 लॅटरल ड्रीप हाताळल्या. आता बेडचा फायदा काय होतो सांगा मला? कारण बेडचा फायदा शेतकऱ्यांना आपलं शेतकऱ्यांना एक लक्षात आलं पाहिजे की हा जो बेड आहे, एक मिनिट बघू की ह्या बेडचा फायदा काय होता? ह्या जो 1 फुटाचा बेड आहे आपण काय होतं प्लेन लागवड आणि बेडवरची लागवड हा फरक. आपण प्लेन लागवड केली की जमीन लगत असते. हो हो आपण त्याचं साधारण 4-5 इंच साधारण ती पिशवी असते हो रोप. हो ती जर खोल लागलं त्याच्यामुळे अस्थिर प्रमाणात डेव्हलप होत नाही. नाही. त्यासाठी बेड करून बेडमध्ये आम्ही काय केले, छोटी चारी मारली. हां. त्या चारीमध्ये शेणखत, हम्म. रासायनिकचा बेसल डोस हे भरून बेड बांधला. आणि बेडमध्ये काय वर लावल्यानंतर 2 साईडने ड्रीप टाकून त्याचं प्लॅन्टेशन केलं. आणि त्याच्यामुळे त्याचं ग्रीप जे आहे मुळ्यांचं ती फास्ट होतं. हो, म्हणजे बेडचा फायदा मुलांच्या ग्रीपसाठी. आणि दुसरी गोष्ट जे एरेशन पण चांगलं होतं बागेमध्ये. पाण्याचा निचरा पण साईडला होतो. म्हणजे फळबागेसाठी सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. बेडवर असल्यामुळे ते आपोआप निचरा बी साईडला होऊन जातो. आणि सपोर्ट पण मुलांना खूप चांगला राहतो झाडाला. म्हणजे हे बेडचे 2-4 असे फायदे आहेत. तर आता आपण पाहिलं की हे जे घेतलं आपण जात कुठली घेतली, म्हणजे किती बाय किती अंतर लावलं, बेडवर लावलं. आता पाण्याचं व्यवस्थापन, पाणी आपण म्हणजे कसे देत होतात की बाबा किती दिवसानंतर पाणी? आता पूर्वी कसं आहे, म्हणजे पपईला पाणी सगळ्यात कमी पाण्याचं पीक आहे हो सगळ्यात. हो आणि सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही बेड मारले, ड्रीप हातारलं, पूर्ण बेडवाला करून घेतला. हां. आणि बेडवाला केल्यानंतर त्याच्यावर प्लॅन्टेशन रोपाचं केलं. हो. साधारण रोप लागवड झाले की दुसऱ्या दिवशी अगदी नॉर्मल 1 तास पाणी सोडलं. त्याच्यानंतर मी त्याला ब्रेक दिला 3-4 दिवस. त्याच्यामुळे काय होतं, जर जास्त पाणी असेल तर रोपं पिवळी पिवळे पडतात. पडतात. बरोबर. आणि 3-4 दिवसांनी गॅप देऊन थोडं थोडं असं पाणी स्टेप बाय स्टेप वाढत गेलो. समजा प्लॅन्टेशन केल्यानंतर अर्धा तास, त्याच्यानंतर पाऊण तास, त्याच्यानंतर 1 तास, असं जसं जसं झाडांची ग्रोथ वाढत जाईल हां. तर त्या प्रमाणात पाण्याचं नियोजन करायचं. ओके. आणि आता पाण्याचं व्यवस्थापन झालं. आता आपण सुरुवातीला खते, जे बेसल डोस झाला किंवा रासायनिक किंवा सेंद्रिय खते, याचं प्रमाण कसं दिलं होतं? आता सेंद्रिय खत ते आम्ही बेडमध्येच भरली हां, होती. सुरुवातीला बेड सुरुवात स्टार्टला भरली. लागवड केल्यानंतर साधारण 2-2.5 महिन्याचं रोप झालं की त्याची वाढ थांबण्यासाठी मी एक बांबूची आडवी पाचर प्रत्येक झाडाला असं लेबर करून ती मारून घेतल्यामुळे ते त्याची वाढ स्टॉप झाली. ओके. आणि फ्लावर जलद लागलं आणि सेटिंग बी चांगल्या प्रकारे झालं. पण म्हणजे ते पाचर मारल्यामुळे फायदा काय झाला की झाडाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे जास्त होणार होती ती रोखली गेली. झाली. ते स्टॉप झाल्यामुळं फ्लॉवरिंग जास्त लागलं. फ्लॉवरिंग झाल्यामुळं सेटिंग आलं, माल जास्त लागला. म्हणजे जे बागेमध्ये महत्वाची गोष्ट होती ती पाचर मारण्यामुळं पाचर मारलं. तो. हा, आणि सगळ्यात म्हणजे पोपईच्या बागेला वॉटर सोल्युबल जे आहे ना, हां. ते माझ्या हिशोबाने दिलं नाही पाहिजे. बरोबर. समजा ते नाहीच पाहिजे. वॉटर त्याला सोल्युबल पोपई करायचं वॉटर सोल्युबलच नाही पाहिजे. हा, तुम्ही बाकीचं मग अंतर म्हणजे जे तुम्हाला बेसल डोस भरायच्या 10-26 आहे, मायक्रोन्युट्रन्स आहे, पोटॅश आहे, थोडं असं या प्रकारचे जर खतं टाकले तर त्याला आवश्यकता लागणार. आम्ही असं मध्यंतरीत देतो टाकून. ड्रीपने मी अजून काहीच आहे, फक्त ड्रीपमधून मी अविना मायक्रोन्युट्रन्स प्रत्येक पाण्याला 10 लिटर सोडित असतो. बरं. आता हे आपण खतांचं नियोजन बघितल्यानंतर आता या दुसरी गोष्ट अशी की झाडाला पपईमध्ये व्हायरसचं प्रमाण भरपूर असतं. पण व्हायरसचा तुम्हाला काय अटॅक वगैरे कधी? नाही अजिबात बिलकुल एक झाड नाही सापडा तुम्हाला व्हायरस. म्हणजे तरी मला पाण्यामुळे काय झालं, अति पाण्यामुळे बाग पाहिजे तशी नाही, म्हणजे समाधानी नाहीत आम्ही त्यामध्ये. म्हणजे मागच्या वर्षी जसं भरपूर पाऊस होता, म्हणजे 7-8 महिने पाऊस राहिल्यामुळं पाणी भरपूर राहिलं. त्याच्यामुळे आडो बेड त्याच्यामध्ये ते पाणी साठून राहिलं, त्याचा निचरा नाही झाला. आणि पपई फार सेन्सिटिव्ह पीक आहे. थोडं पाणी जर असेल तर ते लगेच गिरीब म्हणजे पिवळं पडतं, मरी येते. बरोबर. मरीचं प्रमाण म्हणजे मरीचं प्रमाण ते पाणी जास्त राहिलं. म्हणजे बेड करण्याचं कारण बी तेच की बाबा
झाडाच्या बेड जर केलं तर त्या बेड मधून पाणी निचरा होणारा सिस्टीम पाहिजे, पण आम्ही ते नाही केली. असं बरोबर भविष्यात वाटलं नाही किंवा एवढा एवढा पाऊस पाऊस होईल म्हणजे ह्या वर्षीचा पाऊस हा कुणाचाच नाही अति होता. कहर झाला तो. त्याच्यामुळे ते गोष्टी लक्षात नसते हा, त्यामुळे बाकी किडींमध्ये कुठल्या काय किडीला काय ह्याला ते थ्रिप्स वगैरे असतं, तुम्ही ते एखादं कीटकनाशक साधं मारलं, बुरशीनाशक मारलं तरी त्याला काय एवढ्या अटॅक लाल येतच नाही. कोळीचं काही लाल कोळीचा तर प्रादुर्भाव वाटलाच नाही मला. वाटलंच नाही. आला तरी त्याला ओमाइट वगैरे थोडं मारलं ते कव्हर होतं. ते ओके. म्हणजे मार्च मधली लागवड व्हायरस साठी चांगली व्हायरस मुक्त. व्हायरस मुक्त म्हणजे तुम्हाला खूप चांगलं पीक काढून देऊ शकते. ऑक्टोबर नोव्हेंबर जर केली तर तिला व्हायरस थोडा येतोच, पण शक्यतो 99% ही जी व्हरायटी आहे ना 15 नंबर हिला व्हायरस मुक्तच आहे. व्हायरस मुक्तच आहे, म्हणूनच लोक ह्याच्यावरती जास्त वाढतात. बरोबर. ही काय कोणत्या कंपनीची व्हरायटी नाही किंवा काही नाही. हो बरोबर. हा. ते 15 नंबरचं असं वैशिष्ट्य आहे, लंबुळ फळ राहतं आणि त्याला ग्रोथ 2-2.5 फुटानंतरच सेटिंग होतं. सेटिंग मध्ये ही एक तिचा वाईट गुण आहे. तुम्ही काही करा 2-2.5 फुटाच्या पुढे नंतरच सेटिंग राहतं तिला. मी खूप प्रयत्न केला, मला नाही सेट झाला. मग ती पहिली जी होती ना 786 तिला बुंद्यापासूनच आम्ही पूर्वी मी 2000 साला पोपई केली ती, तर त्या ह्या बेडवरती असं माल जमला होता. बेडवरती 4 एकर बाग होती, मला 400 टन माल निघाला होता त्यावेळेस. 3 वर्ष लागवड बाग चालली होती. आता आपले बाग किती एकर आहे? आता ही माझी 5 एकर होती, पण 2 एकर गेली. त्यातून राहिली 3 एकर, त्यातून एकर मरीनी गेलेली. 2 एकर साधारण आहे, तरी चांगले पैसे होते ना अशी माझी अपेक्षा आहे. साधारणतः किती माल निघेल काय आता साधारण बघा तसं काही आता घरी लिहिलेलं आहे ती एक अंदाज तरी एक 7-8-10 टन आतापर्यंत गेला सर. अजून 20 टन जाईन अशी अपेक्षा आहे. टोटल 30 टन माल जाईल. 30 टन 15 रुपये म्हणलं तरी 4-5 लाख म्हणजे तसं पाहिलं तर तसं तर ह्याला आज खर्चच नाही केला मी काहीच. म्हणजे जो पहिला जे आहे शेणखत टाक, कोंबडी खत टाक, रास एवढा झालेला खर्च आणि पाण्यानंतर व्हायला थोडं स्टॉपच झाला. पण तरी चांगल्यापैकी पैसे देऊन देते. 30 टन म्हणजे चांगलं उत्पन्न बी चांगलं होतंय आणि 15 रुपयाचा रेट भेटलाय. रेट पण चांगला भेटलेला आहे. अजून बघा ना आता रमजान वाढलं तर अजून 25 पर्यंत रेट 25 पर्यंत जाऊ शकतो आणि अजून माल भरपूर आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला रेट अजून चांगला भेटू शकतो. 3/4 तर तोडा झाला अजून चालूच आहे. अजून एक मी साधारण बघा रमजान महिना संपला ही रेट पडतात रेट पडले की आपण बरोबर रमजान संपला की रेट पडतो आणि तिथून पुढे बाकी द्राक्ष सुरू होतात, आंबा चालू होतो आणि सगळ्यांचं आवडतं फळ आंबा आहे. त्याच्यामुळे बाकी ह्याच्यावर परिणाम होतो. त्याच्यामुळे 2-3 महिना रेट राहत नाही. रेट पडले की मग पपईची लागवडीबद्दलची बेसिक माहिती म्हणजे व्हरायटी कुठली असावी, त्याचा फायदा काय, लागवड कधी करावी, त्याचं पाणी व्यवस्थापन, त्याला खत व्यवस्थापन म्हणजे खत कधी काय किती दिलं काय दिलं, त्याच्यावर येणाऱ्या किडी, आता बऱ्याचशा गोष्टी यातनं आपल्या क्लिअर झालेल्या आहेत आणि उत्पन्न 15 रुपये रेट हा पण चांगला भेटलेला आहे. तर असंच आपण कर्जत भागामधील शेतकऱ्यांनी किंवा अजून कुठल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ज्यांना कुणाला पपईची लागवड करायची असेल तर त्यांच्यासाठी हे माहिती मार्गदर्शन त्यांच्यासाठी उपयुक्त येईल. आपण पुन्हा एकदा जगले सरांच्या फार्मला व्हिजिट करणार आहोत, कारण त्यांच्याकडे डाळिंब आहे आत्ता, त्यांचं हे पण ड्रॅगन फ्रूट पण आहे, सीताफळ पण आहे, संत्रा पण आहे. तर आपण त्यांच्याकडनं आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी कायमच यांच्या फार्मला व्हिजिट करून शेतकऱ्यांसाठी आपण चांगली माहिती घेऊन येतो. कारण काय सायंटिफिक म्हणजे तुमच्या शास्त्रज्ञांपाशी काय होतं आहे त्यापेक्षा ॲक्च्युअल शेतकऱ्यापाशी काय होतं. कारण शास्त्रज्ञ किंवा काय असेल सायंटिफिक ते खूप टेक्निकल पद्धतीने चालतात, पण ॲक्च्युअली फील्डवर आल्या तिथले गोष्टी वेगळ्या असतात. त्याच्यामुळे आपण शेतकरी काय फेस सर कसं आहे, जे शास्त्रज्ञ आहेत ते पुस्तकी ज्ञानावर बोलतात आणि शेतकरी हा प्रॅक्टिकल ज्ञानावर बोलतो आणि हे महत्त्वाचं खूप. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज शेतकऱ्यापर्यंत जात नाही आणि ते आपल्याला आपलं एक चॅनलचं काम माध्यमच ते आपण काय निवडलेलं आहे ते, कारण शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना जे प्रॉब्लेम फेस आहेत तेच त्यांनी जे अनुभव ज्यांनी तयार केले ते शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि शेतीतला आपला शेतकरी वाढला पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, याच आपला हेतू आहे. धन्यवाद. शेतकऱ्यांसाठी काय मेसेज द्याल, एवढा शेवटचा प्रश्न. शेतकऱ्यासाठी आता काय बरं का सर, शेती जर चांगली जर केली तर नाही ह्या पिकाच्या बाबतीत नाही, या पिकामध्ये हे परीस आहे, हे परीस आहे. म्हणजे पपईचं मी तर असं मी पहिल्यापासून पपई केली ना तर पपईच्या झाडाला मी परीस म्हणतो.
बरं. बरेचसे लोखंडाला चिटकली तरी सोनं सोनं होतं असं म्हणतात. मी काय केलेलं नाही. नाही तसंच काय? तसंच म्हणावं लागेल. ते आहे. हां. कारण मी माझी शेती जी उचलली ना हां. त्याला 2च पीक आहेत. बरं. एक पहिली पपई आणि त्यानंतर लिंबू. बरं. या पिकाने मला एवढं म्हणजे नावलौकिक केलंय हां. की आता पूर्वी कसं आहे, आता पहिले रोगाचा प्रादुर्भाव हो हो आणि आताचे प्रादुर्भाव यात फार फरक आहे. हो. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना कमीत कमी एकर पपई केली ना त्याला नाही ते पैसे मिळतात. हो. प्रथमतः खर्च कोणता? रोपाचा. हम्म. तुमचं शेणखत तर कोणत्या बागेला द्यावं लागतं, खत बी द्यावं लागतं, ड्रीप तर करावं लागतं. हो. मजुराचा असला प्रश्न आहे, त्यामुळे ड्रीप सगळ्यात चांगलं. हम्म. आणि आणि ड्रीप केल्याने एकदा प्लांटेशन झाल्यावर काय 1-2 टन नाशक मारले किंवा खुरपणी केली तर डायरेक्ट हार्वेस्टिंग लागल्या त्याला माणसाला त्या पैसेच लागत नाहीत, लेबरच खर्च लागत नाही. कारण खर्च हार्वेस्टिंगला त्या व्यापाऱ्याचा लेबर येतंय, बरोबर. आपल्याला त्याचा त्रासच नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पपई मी असं शेतकऱ्याला संदेश देईन की पपई चालू झाल्यानंतर हार्वेस्टिंगला त्या माणसाचा 0 बजेटवर खर्च. त्याच्यामुळे लेबर प्रॉब्लेमचं केलं. इथून पुढे शेती अशी केली पाहिजे बरं का. शनिकेश्वर. हां, सगळ्यात महत्त्वाचं आहे. हां. शेती अशी केली पाहिजे ज्या पिकाला लेबर लागत नाहीत हार्वेस्टिंगला हां. तेच पीक. उदाहरणार्थ पपई घ्या, हम्म. केळी घ्या, हां. संत्रा घ्या, बरोबर. सीताफळ घ्या. मी सगळं जाग्यावर सगळे प्लॅन करतो. हो. जाग्यावर. आंबा घ्या. बरोबर. आंबा जरी केला तरी त्याचं व्यापाऱ्याचं माणसं येतात ते तोडतात. आपण शानमध्ये नुसतं काट्यापाशी उभं व्यापारी उभं राहायचं. राहायचं. आणि प्रत्येक गाडीवाला माल नेतो ना ते आधी पेमेंट टाकतो ऑनलाईन. बरोबर. त्याशिवाय त्याची गाडी गाडी आली. हलते. हा. मला आता एक प्रश्न राहिला मध्ये विचारायचा की ह्या बागेसाठी आपला खर्च किती झाला होता? म्हणजे असं 4-5 नाही, एकर आता असेल तर- काय प्रति रोप जर 700 म्हणलं तर 7x5 वर ते 900 ते 1000 रुपये बसतात. हम्म. त्याला 7000 गेले एकरी. हम्म. बरोबर आहे. हम्म. आता ड्रीप तर एकदा केल्यावर ती 10 हां, वर्ष ते टिकते. वन टाइम खर्च. हां. तुम्ही 1 टाइम खर्च आणि बाकीचा रासायनिक एक 10-5 हजार जर खत टाकलं हम्म. तर ते भरपूर होते. ओके. म्हणजे अगदी कमीत कमी कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न. तर जास्त उत्पन्न देणार याच वाहन आहे. फक्त त्याला त्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे. सांभाळलं पाहिजे. अजून एक गोष्ट मला जगडे सरांबद्दल सांगायची की माझ्या वडिलांनी काल त्यांना फोन केला होता की त्यांना म्हणले आज लग्नाची तुमच्याकडे यायचं आहे, कुठं बाहेर लग्नाला वगैरे जाणार आहेत का? तर ते म्हणले आपलं लग्न म्हणजे आपलं शेतीशी म्हणले, शेती सोडून आपल्याला कुठं जायचं नाही. आणि जो शेतकरी शेती सोडून कुठं जात नाही त्याचं हे वैभव दिसतं. कारण मी भरपूर ठिकाणी तर मी रावेला पण होतो जुन्नर साईडला, तिथे पण त्यांच्या कामापुरते ते येत असेल, डेअरीवर जरी आले दूध टाकलं की पळाले किंवा काय असेल लाईट गेली असेल त्यावेळेपर्यंत गावात येणार पळणार. म्हणजे शेतीला प्राधान्य देणारा जो शेतकरी आहे तो शेतकरी कायम यशस्वीच राहतो. आणि जे शेतीला प्राधान्य सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये अडकून राहतात मग त्यांचं शेतीत गवत दिसणार, त्यांचे कायम तोट्यात दिसणार. तर मला ह्या खूप आवडलं त्यांचं की आपलं लग्न शेतीशी आहे म्हणले. धन्यवाद. पुन्हा आपण भेटू असंच. थँक्यू.